पण ह्या पायाभूत सुविधा नक्की कशा प्रकारच्या, तुमची काय कल्पना होती की ह्या माध्यमातून काय व्हावं? ज्यावेळेस मी हा विषय मांडला तेव्हापासून गणेशोत्सव हा फक्त अवघ्या 45 दिवसाचा होता. त्यामुळे सगळेच विषय यावर्षी होतील नाही. असं अपेक्षित नाही. 45 दिवसात त्वरित जे काही शासनाला करणं शक्य झालं, शासनाने राज्यस्तरीय स्पर्धा ही आयोजित केली. त्याला 11 कोटी रुपयांचं बक्षीस हे जाहीर केलं. साधारण त्या स्पर्धेचे फॉर्म्स वगैरे ते सगळी प्रक्रिया आता शासनाच्या माध्यमातून चालू झाली. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा पुणे आणि पिंपरी चिंचवडला घेतो. दोन्हीकडे आम्ही 20-20 ते 25-25 लाखाची बक्षीस आम्ही देत असतो. की त्याच्या मागचा हेतूच असा आहे की मुळात की ही एवढी मोठी शक्ती संघटित होती, तिला विधायक वळण असावं. धर्म, संस्कृती, परंपरा, विकास हा एकंदरीत सांगड घातली पाहिजे. समाजाची असणारी गरज, समाजाला आवश्यक असणारी हा मदत त्या ठिकाणच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून मिळतो.